नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि माड्यातल्या तीर्थक्षेत्र आरणमध्ये एक संतापजनक घटना या ठिकाणी घडलेली आहे। त्या घटनेसंदर्भात आपण जाणून घेणार आहोत, पण त्या अगोदर माड्यातलं तीर्थक्षेत्र आरण हे संत सावतामाळी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालंय आणि संत सावतामाळी महाराजांनी शेतीलाच आपलं दैवत मानलं होतं, श्रमालाच आपलं दैवत मानलं होतं आणि अशाच या भागामध्ये शेतकरी सुद्धा मोठ्या कष्टानं शेतीमध्ये राबत असतात आणि त्याच्यातून चार पैसे मिळवून आपल्या प्रपंच किंवा संसार हाकण्याचं काम करत असतात। परंतु मागील 2-4 वर्षापासून ज्या या माढा तालुक्यातील असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील ज्या घटना घडत आहेत त्या घटना पाहिल्यानंतर असं वाटतं की कधी कधी आता शेती करत असताना सुद्धा कधी कधी या शेतीचं राखणसुद्धा रात्री करण्याची वेळ शेतकऱ्यावर येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली। कारण दिवसभर शेतात राबून कष्ट करून जर रात्रीसुद्धा शेतीची राखण करण्याची वेळ आली तर निश्चितपणानं शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आल्याशिवाय राहणार नाही आणि तशी पर्यायी व्यवस्था देखील आता भविष्यात करावी लागणार आहे। आता आपण ज्या शेतीमध्ये डाळिंबाच्या प्लॉटमध्ये उपस्थित आहोत त्या ठिकाणी गेल्या 2 रात्रीत या ठिकाणी डाळिंबाची चोरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्या शेतकऱ्यानं तसं सांगितलं देखील। बऱ्याच वेळा अशा घटना घडल्यानंतर काही शेतकरी ऑन कॅमेरा येत नाहीत, मात्र आता या शेतकऱ्याचं एक प्रकारे धाडससुद्धा वाखाणण्याजोगं आहे, कारण ऑन कॅमेरा येऊन आता अशा परिस्थितीबाबत समाजातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा जागं करण्याचं काम या ठिकाणी होतं आहे। यावर्षी खरं तर सोलापूर जिल्ह्यातील काही भागांना पुराचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि त्यातून शेतकरी सावरत असतानाच यावर्षीसुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता आणि त्याचा प्रत्येक पिकावरती मोठा परिणाम झाला होता। अशा परिस्थितीत देखील जिद्द न हरवता शेतकऱ्यांनी आपली शेती जोपासण्याचं काम केलेलं होतं आणि अशातच ही काल परवा 2 दिवस ही घटना या ठिकाणी घडली आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा अशा घटनांपासून सावध असणं आता गरजेचं आहे, अशा परिस्थिती आता ही सांगत आहे। आता या डाळिंब प्लॉटमधील किती डाळिंब अंदाजे चोरीला गेलं आहे, त्याच्यातून उत्पन्न किती मिळालं असतं आणि त्यातून फायदा किती झाला असता हे आपण पाहणार आहोत। मात्र गेल्या काही कालावधीमध्ये गेल्या काही 7-10 वर्षामध्ये युवा शेतकरी जे आता शेतीकडे वळत आहेत त्या शेतकऱ्यांना हा एक धक्का आहे। आता आपल्यासोबत या प्लॉट धारक डाळिंब मालक आपल्यासोबत असणार आहेत, शेतकरी आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्याकडनं ही सगळी परिस्थिती जाणून घेणार आहोत। आरणमधले दत्तात्रय रणदेवे म्हणून युवा शेतकरी आहेत, काय सांगाल नेमकी ही घटना कधी आणि किती वेळा घडली? साधारण मागच्या 4 दिवसामध्ये आम्ही डाळिंबीतील गवत जास्त वाढलं म्हणून कटर लावला होता आणि गवत एवढं होतं की साधारण कमरे एवढं गवत होतं आणि गवत ह्याचसाठी ठेवतोय की ज्याच्या आतमध्ये जाऊन कोणाला काय चोरी वगैरे करता येऊ नये म्हणून थोडक्यात झाडाचं संरक्षण, डाळिंबीचं संरक्षण म्हणूनच आपण तो गवत ठेवत होतो। पण 4 दिवसानंतर डाळिंबीची बाग उतरायची आणि लेबर येणार नाही, गवत असेल, विचुकाटा असेल, साप असेल, त्यामुळे लेबर येणार नाही म्हणून आम्ही कटर करण्याचा निर्णय घेतला। ज्यावेळेस आम्ही कटर केला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून माझ्या बागेतलं डाळिंब साधारण 2 टप्प्यामध्ये गेले। एका बाजूला मी दुसऱ्या दिवशी सकाळी आलो बघितलं तरी एक बाजू मला डाळिंब गेल्याने वाटलं, म्हणलं आपल्या बघण्यात काहीतरी फरक पडला असेल किंवा डोळ्याला काहीतरी अंदाज आला नसेल म्हणून मी त्याला कानाडोळा केला, तरी पण मला वाटलं की आपलं बागेतलं डाळिंब गेलेलं आहे। दुसऱ्या दिवशी आलो तर ज्या बाजूचं निम्म गेलं तर त्याच्या दुसऱ्या बाजूचं बघितलं तर एकदम परिस्थिती तशीच सेम आणि खालच्या 2 प्लॉट मध्ये जाऊन बघितलं तर आहे असं डाळिंब। साधारण 2 दिवसामध्ये साधारण 200 ते 300 झाडाचं डाळिंब गेलेलं आहे। म्हणजे एकूण या प्लॉट मध्ये किती झाड आहेत? या प्लॉट मध्ये 1.25 एकराचा प्लॉट आहे हा। याच्यामध्ये 12 बाय 8ची लागण आहे आणि 620 झाडं, 620 झाडं आहेत त्यामध्ये। आतापर्यंत खर्च किती झाला, म्हणजे सगळा मिळून कामगार असेल किंवा रासायनिक खतं असेल किंवा खतं असतील, हा सगळा छाटणी असेल किंवा तिथून माल धरण्यापर्यंत हा सगळा खर्च किती झाला होता? डाळिंबीला पाणी इथ्रेल मारण्यापासून आज हार्वेस्टिंग करेपर्यंत साधारण लिखाणानुसार माझं लिखाण आहे प्रत्येक स्टेप बाय स्टेपचं साधारण 2,70,000 ते 80,000च्या आसपास। आज कालचं जर 7,500 रुपये कटरचं सोडलं तर 2,80,000च्या आसपास खर्च झालेला आहे। गेल्या वर्षी या वर्षी जसा पाऊस झाला तसं गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं, मग ही बाग जोपासण्यासाठी काय प्रयत्न केलते? म्हणजे नेमकं गेल्या वर्षीच पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये टँकरनं पाणी घालायची वेळ आली, पण योगायोग असं झाला की टँकरनं पाणी घालायला ठरवला टँकर आणि
दुसऱ्या दिवशी पाऊस पडला त्यामुळे पाणी वाचलं. पण तिथून आजपर्यंत जो कष्ट घेतलेला आहे बाग नेटवण्यासाठी झाड त्याला म्हणजे ते पैशाच्या हिशोबात तर आम्ही सांगूच शकत नाही. मग आता अंदाजे किती रुपयाचं उत्पन्न अपेक्षित होतं आणि खर्च धरून हे सगळं आता नुकसान किती लाखापर्यंत जात आहे? अंदाजे आम्हाला ह्या प्लॉटमधून यावर्षी अपेक्षित उत्पन्न होतं की साधारण 8 ते 10 टनाचा माल निघाल अशी आम्हाला अपेक्षा होती यावेळेस. पण नैसर्गिक अवकृपा म्हणा ह्याच्यामुळे भयंकर झाडामध्ये पाणी झालं आणि साधारण 15 ते 20 दिवस बागेमध्ये पाणी साठवून वाहत होतं. बराचसा माल खाली गळून गेला. वातावरण दूषित असल्यामुळे तेल्यानं बऱ्यापैकी माल खराब झाला. तरी पण आम्हाला 7 टनाची आम्हाला ह्यावेळेस अपेक्षा होती. त्यामधलं 2 टन आम्ही मार्केटिंग केलेलं आहे. म्हणजे जो काय माल आलेला आहे अशा ह्याच्यातला आम्ही 2 टनाचं मार्केटिंग झालेलं आहे. बाकीचा माल आम्हाला आता भेटेल अशी शक्यता कमी वाटते. किती झालं अंदाजे राहिलेलं 4-5 टनामध्ये किती नुकसान झालं असतं आता मार्केटच्या भावानुसार? आजचा जर मार्केटचा भाव धरला तर साधारण 100-120 रुपयाच्या आसपास आहे. तरी पण आपला माल खराब आहे असं समजून जरी आपण सरासरी 70 ते 80 रुपये किलो प्रमाणे जरी पकडलं तरी 3 टन अपेक्षित आहे की माल आमचा 3 टन ह्याच्यामध्ये कमी झाला आहे. साधारण 8-20 2 लाख ते 2.5 लाखाच्या आसपास आम्हाला यावेळेस फटका बसतोय. तर साधारणपणे 2 ते 2.5 लाखाचा फटका बसला आहे. एक मात्र गोष्ट निश्चित आहे की आता पोलीस प्रशासन असेल, शासन असेल किंवा या सगळ्या बाबी तपासून घेणं अतिशय गरजेचं आहे. पण त्याही पलीकडे जाऊन शेतकऱ्याने आता सावध राहणं गरजेचं आहे. एक मात्र निश्चित आहे, कन्क्लुजन शेवटी करत असताना एक मात्र निश्चित आहे, शेतकरी कष्ट घेतोय. गेल्या वर्षी उत्पन्न मिळालं नव्हतं ह्या बागेचं फार मोठ्या प्रमाणात. ह्या वर्षी नैसर्गिक परिस्थिती, पावसाचं प्रमाण, त्यामुळं उत्पादनाला थोडासा फटका बसला. आणि त्यात आता हे चोरट्याने या डाळिंबाची चोरी केल्यामुळे 2.5 ते 3 लाख रुपयाचं नुकसान झालं. पण एक मात्र निश्चित आहे, कष्टावरचं जर तुम्ही खात असाल कोणाचं, म्हणजे आता समाजात अनेक घटना घडत आहेत, फसवणूकसारखे प्रकार घडत आहेत. आता दिवाळीचा सण आहे आणि त्यात चोरी मोठ्या प्रमाणात सोन्याची सुद्धा होत आहेत हे आपण पाहतोय. पण जर शेतकऱ्याचं कष्टाचं तुम्ही निश्चितपणानं जर अशा पद्धतीनं ओरबडून चोरी करून जर खात असाल, पोलीस प्रशासनापासून तुम्ही गुंगारा काही दिवस देऊ शकाल. आता हा माल ज्या चोरट्याने चोरला आहे तो मार्केटमध्ये जाऊन विकेल, 1.5, 2, 2.5, 3 लाख काय यायचे ते येतील. त्या पैशावरती थोडे दिवस त्याचाही प्रपंच संसार चालेल किंवा त्याच्यावरती तो मौज मजा करेल, त्यात दुमत नाही. पण जर अशा पद्धतीनं तुम्ही वागत असाल, शेवटी पोलीस प्रशासनाला गुंगारा काही दिवस द्याचाल, मौज मजा देखील करचाल, परंतु जे कर्म तुम्ही केलेलं आहे त्या कर्माचं फल तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणानं फेडावं लागेल. अशीच एक भावना आता शेतकऱ्यांमधून होतोय. सध्या तरी ही जी परिस्थिती या शेतकऱ्यावरती ओढवलेली आहे, तशी परिस्थिती तुमच्यावर देखील ओढवू नये अशी सदिच्छा असेल. मात्र त्यासाठी तुम्हाला आता भविष्यात डाळिंब जर तुमचं काढायला आलेलं असेल तर तुम्हाला राखण करणं, त्या डाळिंबाची निगा आणि राखण करणं याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट, आरण. डाळिंब बघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रात्री चोरी होती. दिवस सुट्टीत आहे. बऱ्याच ठिकाणी असं झालं. त्यामुळे बरं का मी म्हणतो 1 दिवस आधी तोडा विचार मी म्हणलं 4 दिवस मार्केट बंद आहे, 4 दिवस आधी 4 दिवसाची मी येऊन घेतो. मी म्हणलं 1 दिवस